22 तारखेचे सकाळी सकाळी एक रुग्ण हा इरविनमधून ॲम्ब्युलन्स घेऊन फरार होण्यात यशस्वी झाला होता। त्यानंतर तो बडनेरा येथे व्हीसीएन न्यूजचे संचालक असलेल्या प्रकाश गिडवानी यांचे कार्यालयाजवळ काही लोकांना आढळून आला होता। त्यानंतर विदर्भ न्यूजने बडनेरा येथे जाऊन प्रत्यक्ष चौकशी केली असता असे निदर्शनास आले की हा रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 16 मध्ये उपचारार्थ भरती करण्यात आला होता। त्याचा एक हात हा फ्रॅक्चर होता। त्याने सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उभी असलेली एक ॲम्ब्युलन्स बघितली व ती घेऊन तो फरार झाला होता। त्यानंतर बडनेरा पोलिसांना सूचित करण्यात आले होते व सिटी कोतवाली पोलिसांना त्यांनी सूचित करून सिटी कोतवाली पोलिसांनी पुनश्च त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ॲम्ब्युलन्ससह रवाना केले होते। याविषयी विदर्भ न्यूजने जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्याम सुंदर निकम यांची भेट घेऊन त्यांना सगळा घडलेला प्रकार समजावून सांगितला व सुरक्षेच्या कारणावरून असा कुठलाही प्रकार घडू शकतो याची माहिती सुद्धा दिली। त्यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्याम सुंदर निकम यांनी सांगितले की या नंबरची रुग्णालयाची गाडी ही एक जण खूप जोरात घेऊन पळत गेला। बडनेऱ्यामध्ये काही लोकांनी त्याला अडवलं आणि थांबून ठेवलेली आहे। मी लगेच त्या गाडीचा नंबर विचारला आणि माझ्या ड्रायव्हरकडून ती गाडी आपल्याकडचा कोणता ड्रायव्हर चालवतो याचा शोध घेतला आणि लगेच त्या ड्रायव्हरला फोन करून त्या ठिकाणी जाण्यास सांगितले। ड्रायव्हर तिथे पोहोचल्यावर जो कोणी त्यांनी सांगितल्यानुसार आपल्या रुग्णालयात एक पेशंट त्या गाडीचं ड्रायव्हर साईडचं गेट उघडून तोडून लॉक तोडून त्यांनी ती गाडी पळून नेल्याचं त्याच्या लक्षात आलं। तिथे पोलीस अगोदरच होते। त्यांनी माझा ड्रायव्हर आणि पोलिसांनी मिळून ती गाडी आणि ड्रायव्हर आणि जो इसम ज्याने ती गाडी चोरली होती ते सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला आले। त्यानंतर सिटी कोतवाली पोलिसांशी बोललो। त्यांचं म्हणणं असं होतं की जर तुम्हाला इथे आम्हाला गाडी जमा करून ठेवावं लागेल, पण त्यांना म्हटलं की हा सध्या कोविडचा विषय सुरू आहे आणि गाड्यांची नितांत गरज पडते रुग्ण न्यायासाठी असेल किंवा इतर कामासाठी सुद्धा। मग तुम्हाला गाडी कशी लवकर आम्हाला हे मिळेल याच्या दृष्टीनं प्रयत्न करा। ते म्हणाले की आम्ही त्याच्यावर मग ज्या काही कलम आहेत त्या कलमान्वये गुन्हा दाखल करतो आणि त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून ती गाडी आमच्या ताब्यात दिली। तर नेमकं ज्यावेळेस सर ॲम्ब्युलन्स इथून निघाली त्यावेळेस आपल्या इथलं CCTV किंवा सुरक्षा यंत्रणा ही यांना कुठल्याच प्रकारची जाणीव का बरं झाली नाही? कारण आता हा व्हायला पाहिजे, आम्ही तशा प्रकारचं सूचना दिलेल्या आहेत। पण माझ्या असं लक्षात आलं की सध्याच्या घडीला प्रत्येकजण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे। जे काही कर्मचारी असतील किंवा इतरही रुग्णालयात त्यांना जे नेमून दिलेले कामं आहेत त्यात पण थोडंसं ढिलाई दिसते आहे। त्यासाठी मी जे काही सिक्युरिटीचं मंडळ आहे आमचं सुरक्षा मंडळ जे आहे त्यांच्याशी पण बोललो आणि त्यांना सांगितलं। त्यांचं पण उत्तर हेच होतं की लोक सध्या यायला पण तयार नाही आहेत। याच्यावर तोडगा काढावा लागेल। अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये या दृष्टीनं पोलीस प्रशासन आमच्याकडे सिक्युरिटी यांना विश्वासात घेऊन कशा प्रकारे अशा घटना पुनश्च घडणार नाही यासाठी प्रयत्न निश्चितच करू व लवकरच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात येऊन येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंद घेण्यात येईल। तसे जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांचे क्रमांक सुद्धा टिपण्यात येतील असे सुद्धा यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्याम सुंदर निकम यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।